नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीच्या निकालाबाबत त्या ठिकाणी मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पुरवलेली आहे, माहिती दिलेली आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न होता की तलाठी पदभरतीमध्ये त्या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस कशी असते, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल असेल किंवा जॉईनिंग त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते, याबाबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। तत्पूर्वी सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत असं मार्गदर्शन मिळतं, तर हे चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा। आता विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट त्या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत म्हणजे जी अंतिम मेरिट यादी आहे तर ती 15 डिसेंबरपर्यंत लागणार आहे आणि त्यानंतर जवळपास 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र हातामध्ये मिळणार आहेत। हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे, न्यूजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अजून तरी जवळपास 1.5-2 महिने त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। मग मित्रांनो, एकदाचं नियुक्तीपत्र तुमच्या हातात आल्यानंतर जे काही डॉक्युमेंट आवश्यक आहेत तर त्यांचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जात असतं। जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक पथक किंवा एक समिती त्या ठिकाणी नेमलेली असते आणि त्या माध्यमातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जात असतं। त्याच्यामध्ये मग जे काही बेसिक डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये मग तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ग्रॅज्युएशन बाबत सर्टिफिकेट असेल, प्रवर्गणी आहे म्हणजे कोणत्या प्रवर्गातून तुम्ही नियुक्ती तुम्हाला मिळालेली आहे तर त्या प्रवर्गाचा पुरावा, ओबीसी असेल, एससी एसटी जे असेल त्या पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी या गोष्टी लागत असतात। त्यानंतर जे काही आरक्षित गटातून म्हणजे महिला आरक्षण असेल किंवा त्या ठिकाणी माजी सैनिक असेल, अपंग असेल, अनाथ आरक्षण असेल तर त्या संबंधीचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जात असतात। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधी यापूर्वीच आपला व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु अजून जर तुम्हाला इत्थंभूत अशी माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत सुद्धा मी टाकून देणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जी मेडिकल टेस्ट होते तर ती कशासाठी होते हे आधी सर्वप्रथम आपण समजून घेऊया। कोणत्याही विभागामध्ये त्या ठिकाणी मग यूपीएससी एक्झाम असो, एमपीएससी एक्झाम असो, सरळ सेवा पदभरती असो, तर त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी हे फिजिकली फिट आहेत किंवा मेंटली फिट आहे किंवा नाही याची पडताळणी त्या ठिकाणी केली जात असते। मग प्रत्येक जिल्ह्याच्या त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल जे म्हणतो म्हणजे सिव्हिल सर्जन, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली एक समिती असते किंवा वैद्यकीय मंडळ असतं, तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या तपासण्या केल्या जात असतात। म्हणजे ज्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि हे वैद्यकीय तपासणीचं प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे। कारण मित्रांनो, त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला परमनंट केलं जात असतं म्हणजे स्थायी अस्थायी पदे, सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग कालावधीमध्ये अस्थायी पदे असतात आणि जेव्हा तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं असतं तर तेव्हा संबंधित विभाग हे वैद्यकीय प्रमाणपत्र मागत असतो। त्यामुळे सुरुवातीलाच ते वैद्यकीय तपासणी करून घेणं कधीही चांगलं आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट जे आपल्याला मिळत असतं वैद्यकीय तपासणीचं तर ते फॉरएव्हर सांभाळून ठेवणं गरजेचं असतं, कारण ते केव्हाही त्या ठिकाणी लागत असतं। मग याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला एक तारीख दिली जात असते जिल्हा कार्यालयामार्फतच, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, आणि त्या तारखेला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या समितीसमोर वैद्यकीय तपासणी जी बोर्ड असतं तर त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स वगैरे असतात तर त्यांच्यासमोर हजर राहणं आवश्यक असतं। मग त्या ठिकाणी तुमचं ब्लड, युरिन, त्यानंतर एक्सरे केला जातो, त्याच्यानंतर ECG टेस्ट केली जात असते, त्यानंतर ENT कान नाक घसा याबाबत सुद्धा तपासणी केली जात असते। त्यानंतर मित्रांनो,
जे काही लो व्हिजनवाले लोक असतात तर त्यांची सुद्धा त्या ठिकाणी तपासणी केली जात असते, किंवा आय साईट सुद्धा त्या ठिकाणी तपासली जात असते की एखादा व्यक्ती जर म्हणजे लो व्हिजन असेल त्याचं आणि त्याने जर त्या ठिकाणी नॉर्मल कॅटेगरीमधून जर भरलेलं असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या आय साईट तपासणीला सामोरं जायचं असतं. आता बरेचसे लोक कलर ब्लाइंडनेस बाबत सुद्धा, तर कलर ब्लाइंडनेसची सुद्धा टेस्ट असते, परंतु मित्रांनो कलर ब्लाइंडनेस हे जनरली पोलीस असेल किंवा संरक्षण खात्यामध्ये त्या ठिकाणी जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असेल तर तुम्हाला त्या नोकरीमध्ये अलाउड केलं जात नाही, परंतु आपल्या तलाठी पदासाठी तशी काही अडचण येत नाही. म्हणजे मग जे फिजिकली हँडिकॅप लोक आहेत तर त्यांची सुद्धा त्या प्रवर्गातून जर ते सिलेक्शन असेल तर ती तपासणी त्यांची केली जात असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी तपासणी असते तर ती अतिशय काटेकोरपणे केली जात असते. म्हणजे या पद्धतीच्या तुमच्या सर्व टेस्ट झाल्यानंतर त्यानंतर काही प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या बोर्डामार्फत विचारले जातात. म्हणजे फिजिकली आणि मेंटली फिट असल्याचं प्रमाणपत्र हे वैद्यकीय मंडळ किंवा मेडिकल बोर्ड त्या ठिकाणी तुम्हाला देतं. आणि हे या ज्या प्रती असतात मेडिकल तपासणीच्या किंवा मेडिकल टेस्टच्या, तर या सर्व प्रती, एक प्रत ही जिल्हाधिकारी कार्यालयाला जात असते आणि एक प्रत ही स्वतः कॅन्डिडेटसाठी उपलब्ध करून दिली जात असते. म्हणजे अशा पद्धतीने वैद्यकीय तपासणी होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय तपासणीचं काही जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि त्या ठिकाणी जर काही त्रुटी आढळली तर त्या ठिकाणी संधीसुद्धा मिळत असते. त्यामुळे असं नाही की बा माझं ब्लड टेस्ट अशी आली, माझं किंवा एक्सरे तसा आला वगैरे, BP वगैरे याबाबत सुद्धा कमी अधिक प्रमाणात जर असलं तर त्या ठिकाणी एवढं काही हार्ड अँड फास्ट राहत नाही. किंवा जर एखादा जो घटक आहे तो जर कमी आला किंवा चुकीचा आला तर नोकरीतूनच काढून टाकतील का वगैरे अशा ज्या तुमच्या शंका आहेत तर तसं काही होत नाही. ही मेडिकल टेस्ट झाल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलं जात असं. म्हणजे एक तर जॉईन झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होत असते, किंवा असाही टप्पा असू शकतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मग मेडिकल होते. मेडिकली फिट असली की मग त्यानंतर 26 जानेवारीच्या पूर्वी कदाचित मेडिकल टेस्ट होऊ शकते आणि त्यानंतर नियुक्तीपत्र देऊ शकतात. किंवा असंही असतं की नियुक्तीपत्र दिल्यानंतर सुद्धा त्या अटी आणि शर्तीमध्ये दिलेलं असतं की 1 महिन्याच्या आत तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्राप्त करून सादर करावे. म्हणजे असे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजिबात घाबरून जायचं नाही की म्हणजे मेडिकलला काही अडचण जर झाली तर कसं होईल माझं किंवा या पद्धतीने. त्यामुळे आपण सर्वांनी चांगला अभ्यास केलेला आहे. सगळ्यांना यश मिळो ही मी प्रार्थना करतो आणि मेडिकल टेस्ट सुद्धा सक्सेसफुल आपली व्हावी ही शुभेच्छा देतो. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.